शुभम शुभम हे घे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि प्लीज आता मला काम करू दे. शांत बसा. ओके ओके गुड बॉय. शेजवान जरा बघ ना, स्ट्रॉ मधून मिल्कच येत नाही. जरा बघ ना. मैं बिझी आहे. प्लीज शुभम प्लीज. बघ ना. हाँ ठीक है. What the hell is this? शुभम काय केलंस तू? What is this nonsense? थांब तुला दाखवते आता. थांब तू. थांब शुभम. संध्याकाळी सगळ्यांना बोलवून घ्या. सगळ्यांशी बोलावं लागेल, कळलं ना? अरे मला वाचव. शुभम काय झालं? I'm sorry. ते चुकून. एक मिनिट. तुम्ही त्याच ना 5 लाख रुपये? हा? आणि हे काय? अजून तर मी कोणाला काय सांगितलंच नाहीये, तरी तुमचं तोंड काळं झालंय आधीच. हा? आणि बाय द वे तुम्ही जे काय करताय ना, लहान मुलाला मारणं, हे चुकीचं आहे. यांना शिकवण्याची वेगळी पद्धत असते. ते मोठ्यांचं अनुकरण करत असतात. सो दिस इज रॉंग. आणि तू रे, हा मला माहितीच नाही तू एवढा मोठा झाला. शाळेला बुट्टी मारून तू ऑफिस जॉईन केलंस डायरेक्टली? नाही रे फ्रेंड, हे माझ्या डॅडाचं ऑफिस आहे, म्हणून मी इकडे आलोय. ओ काय? आलो खेळून आलो. 5 मिनिटं थांबा. कुठे? अरे कुठे खेळायचं? इकडे. इथे खेळायचं? हो. अरे पण इथे तर केवढा पसारा आहे. कोणी केला पसारा? मी. तू केलास? हो. अरे पण मग पसरात कसं खेळ? हा, आपल्याला हा खेळ खेळता येईल बर का, की कोण कमीत कमी वेळामध्ये हा सगळा पसारा आवरून ठेवतं. दादा चिटिंग नाही करायची. 1 2 3 सुरू. मी आवरतोय लवकर. मी पेन उचललाय. खडू उचलतोय मी आता. अरे लवकर तू जिंकतोयस का मी जिंकतोय? अरे जिंकलास तू. सगळा पसारा आवरून टाकलास लवकर. व्हेरी गुड. काय सांगितलं मी तुम्हाला? मोठ्यांना लहान मुलं फॉलो करत असतात. त्यांच्याकडून काम करून घ्यायची एक पद्धत असते. पण म्हणून त्यांना मारणं इट्स नॉट अ गुड थिंग. पण तुम्ही त्याला मारत होतात. सो तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. पनिशमेंट? हा म्हणजे काय? झाली पाहिजे की नाही शिक्षा? हो. हा, हात पुढे करा. नो 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 नो, आय एम सॉरी. मी पुन्हा असं नाही करणार. आय एम सॉरी. ओ अरे, कान पकडते, रडते, सॉरी पण म्हणते. मग माफ करायचं का? हो. गुड, माफ केलं. आणि तू पण. आपण गुड बॉय आहोत ना. आपणही इथून पुढे पसारा करायचा नाही. मोठ्यांना त्रास द्यायचा नाही. व्हेरी गुड. बरं मी आता येऊ? मला उशीर होतोय. मी जाऊ? ओके. हा, बाय फ्रेंड. कसं बाय ठरलंय आपलं? दुसरं ठरलेलं होतं ना आपलं त्या दिवशी. कोणतं?
असं खूप उशू खूप शुभ. खूप उशू. ओके बाय. इथून पुढे जर याच्यावर हात उचलला तर खूप उशू. हा? संध्याकाळच्या बद्दल मी जे काय काय वेळ आली आहे तुमच्यावर. ज्या लोकांची घरं तोडली त्यांच्याच पाठीमागे लपावं लागतंय. अरे 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 हे लपत वगैरे नाहीये मी. हा मी तू जा ना, जा काम कर जा. चला संध्याकाळबद्दल ठरवून घेऊया. सगळ्या निरोप पोहोचवणार ना तुम्ही. बाबा, मला वाटलं बबडू मला विसरलाय या फॅमिली ड्रॉइंग मध्ये, पण हे बघा तो नाही विसरलाय मला. त्याने काढलंय माझं चित्र. बाबा, बबडू नाही विसरलाय मला. हो 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 शुभ्रा, कसलं गोड चित्र काढलंय त्यांनी. त्याचं फॅमिली ड्रॉइंग तुझ्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ना. असं कसा विचार करतेस तू. शुभ्रा, तुझं आणि बबडूचं नातं आहे ना, ते नाळेनी बांधलेलं आहे. सुजान तर खूप लांबची गोष्ट आहे. बाप असून सोहम सुद्धा ते तोडू शकणार नाही. माझी खात्री आहे बबडूने हे फॅमिली ड्रॉइंग काढताना सगळ्यात आधी तुझं चित्र काढलं असणार. सुजानने आणि सोहमने ते पुसायचा प्रयत्न केला असेल, ते जमलं नाही म्हणून ते काळं केलं. त्यांना काही करू दे, बबडूच्या आयुष्यातली तुझी जागा कोणीही पुसू शकत नाही. तर शुभ्रा, ते हे जे काय करतायत ना, मला अजिबात घाबरून जाऊ नकोस, कारण त्यांना तेच हवंय. खरं तर तू जे काय करतेस, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतेस, आणि सोहम घाबरलाय म्हणून तू हे असली सगळी नाटकं करतोय. बबडू तुझ्यापासून लांब जाईल या भीतीने सोहमला भीत राहिलीस ना, ते जिंकलेच म्हणून समज. तेच आपल्याला होऊ द्यायचं नाहीये, हो ना. शुभ्रा, शुभ्रा
मॅडी कशाबद्दल? सॉरी सर, तुम्ही मॅमला अजून काही सांगितलं नाही का? मॅडी, तुझ्या पोटात काही राहत नाही बा. बाबा काय झालंय सांगा ना मला. सांगतो 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 सगळं सांगतो की काही नाही. तुझी ती ओढण्यांची डिझाईन्स होती ना, ती सगळी माझ्या ग्रुप्समध्ये माझ्या ओळखीच्यांना मी पाठवली होती. त्यात माझ्या ओळखीच्या एक गायिका आहेत, तुला नाव माहित असेल का, की सारिका शहापूरकर म्हणून. त्यांना ती डिझाईन्स एवढी आवडली की त्यांना तुझ्याकडनं त्यांच्यासाठी एक ओढणी डिझाईन करून हवी. बाबा हो, ते केवढ्या मोठ्या गायिका आहेत. हा, आणि त्यांनी चक्क तुझ्यासाठी ऍडव्हान्स म्हणून चेक पाठवला आहे. हा बघ. बाबा एका ओढणीसाठी एवढा मोठा चेक? त्यांच्या नेक्स्ट लाईव्ह शो मध्ये तुझी ओढणी वापरणार आहेत त्या. मॅम, अशा मोठ्या शोज मध्ये सेलिब्रिटी जे कपडे घालतात ना, ते मोठे मोठे डिझायनर डिझाईन करून देतात त्यांना, आणि त्याचे खूप पैसे पण मिळतात त्यांना. तुम्ही डिझाईन केलेली ओढणी जर त्या सेलिब्रिटीनी वापरली तर तुमची ओढणी, तुमचं ओढणीचं डिझाईन वर्ल्ड फेमस होईल मॅम. मॅम, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू. शुभ्रा, तू हुशार आहेसच. त्याला आता मेहनतीची जोड दे आणि मोठी हो. फक्त सोहमपेक्षा नाही, आमच्या सगळ्यांपेक्षा मोठी हो. थँक्यू. मॅडी हे बघ, आपण काय करूया, काय चाललंय? हो बबडू बबडू सोड तिला, असं काय करतोय? काय चाललंय? फ्रेंड सोबत जायला हवं होतं, त्यांनी मला घरी सोडलं असतं. बबडू शांत हो. काय? अरे तू काय बोलतोयस? कोण फ्रेंड आहे तुझा? तू शांत बस. एक मिनिट थांब. हे घे चॉकलेट घे आणि शांत बस. बबडू जायचंय घरी, शांत बस. बबडू शांत बसा. ओरडेल आता मी. शांत एकदम. सो तुझा मुलगा किती नॉटी रे, किती त्रास देतोय हा. आता तुझा मुलगा का? मग अशी त्याला शिकवत होतीस मला मम्मा म्हण. आता काय हाऊस फिटली वाटतं तुझी? हो, तुला माहितीये तुझा मुलगा किती त्रास देतो. त्याने माझ्या कानात येऊन गुदगुल्या केल्या आणि मी स्वतःलाच मारून घेतलं. मला किती लागलं सो. त्याने स्ट्रॉबेरी ज्यूस म्हणून मला इंक प्यायला दिली. माझा अख्खा फेस खराब झाला सो. मला घरी सोड नाही, शेंगवा मला खूप बोर करते. हो असं नाही करायचं. असं मारतं का कोण? ये इथे बस शांत. मी तुला म्हणालो ना, जायचंय घरी. 2 मिनिटं शांत बस. जायचंय. सॉरी मैम ने आपको बुलाया. आलोच. सो प्लीज मला सोडून जाऊ नकोस रे. शुभम खूप त्रास देतोय. सुझान, तुला कळत नाहीये का? आणि एवढ्याशा मुलाला सांभाळता येत नाही तुला? काय करू मी? तुझ्या या तक्रारींकडे लक्ष देऊ का स्वतःचं काम करू? तो मूर्ख माणूस इथे येऊन गेलाय. माझ्या आईला काय सांगून गेलाय मला माहिती नाही. तू त्या बबडूपेक्षा लहान असल्यासारखी वागतेस. तर तुझ्याकडे बघू, त्या बबडूला सांभाळू का बिझनेस करू? तू माझ्यावर का चिडतोय सो? अरे रडू नकोस रे बाबा. ऐक, सारखा रडत असतो. आईवर गेला एकदम. सांभाळायला. नमस्कार मॅडम. आपल्या दोघांची इच्छा नसताना नियती आपली वारंवार भेट घडवून आणतेच, नाही का? तुमच्या तो तुकडा आहे म्हणून तुम्ही काही करू शकाल असं वाटत असेल ना, तर ते चुकीचं आहे. हा गैरसमज काढून टाका बरं का मॅडम. प्रॉफिट अँड लॉसच्या पलीकडे जाऊन जरा माणुसकीने जरा वागायला शिका. त्याची गरज आहे तुम्हाला.
तरी वर या तिघांनाच इकडे आणले, अजून बरेच जण आहेत. त्यांना इकडे आणलं असतं ना, मग तुम्हाला कळलं असतं की तुम्ही किती मोठा अन्याय केलाय आणि किती लोकांचे तळतळाट घेतलेत तुम्ही. जोपर्यंत मी अनुराग गोखले यांच्या बरोबर आहे ना, या लोकांवरचा अन्याय मी सहन करणार नाही आणि या लोकांवर मी अन्याय पण होऊ देणार नाही. मॅडम बोलवलं. सोहने, काय चाललंय सगळं? काय प्रकार आहे हा? या प्रोजेक्टच्या पहिल्या दिवसापासून मी तुला सांगत आले, मला कुठल्या तरी गरीबाची जागा बळकावून त्याच्यावरती फॅक्टरी नाही बांधायची आहे. तू म्हणत होतास की तो माणूस फ्रॉड आहे म्हणून. अरे आता येऊन तो काय कॉन्फिडेंटली माझ्याशी बोलून गेला, माझ्यावर आरोप करून गेला. असं कसं काय बोलू शकतो तो? सोहम, मला खरं खरं सांग, आपल्याकडनं काही चूक झालीये का? हो नाही मॅडम. या प्रकरणात आपल्याकडनं काही हलगर्जीपणा झालाय का? एखादी गोष्ट बघायची राहून गेलीये का? अरे मग तो माणूस असं काय बोलू शकतो? मी तुला सांगितलंय ना, मला कुठल्या तरी गरीबाची जागा काढून त्याच्यावरती माझी फॅक्टरी नाही बांधायची आहे, माझा बिझनेस नाही करायचा आहे. हे बघ, आतापर्यंत माझ्याशी कोणी असं बोललं नाहीये सोहम, कारण मी कोणाला तशी संधीच दिली नाहीये. मी नेहमी अतिशय फेअर बिझनेस करत आली आहे. मी अतिशय सचोटीचा व्यवहार केला. हाऊ डेअर दॅट मॅन टॉक टू मी लाईक दिस? मॅडम पास पास प्लीज शांत व्हा, प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही बसा इथे, तुम्ही बसा बसा, शांतपणे बसा इथे, बसा. पाणी घ्या, पाणी घ्या. मॅडम किती त्रास करून घेताय तुम्ही? मी तुमचा मुलगा असूनही मला याच्यात तुमची काही मदत करता येत नाही ना, याचा त्रास होतो मला. आता बास मॅडम, आता बास. मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं, पण तुम्ही ऐकतच नाही माझं. आराम करा ना प्लीज. कशाला या सगळ्यात लक्ष घालताय तुम्ही? मी आहे ना हे सगळं सांभाळायला. मी आता सुद्धा सांगतोय मॅडम, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. आपली कुठेही काहीही चूक झालेली नाहीये. हा, हे सगळं पाणी कुठे मुरतं हे मला कळायला जरा काही दिवस द्या, मी शोधून काढेन मॅडम. खरंच ह्या सगळ्यामुळे जर तुमच्या तब्येतीवर काही परिणाम झाला ना, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. प्लीज मॅडम, प्लीज. सोहम, सोहम, खरंच मी खूप लकी आहे आणि हे सगळं प्रकरण हँडल करायला तू माझ्या बरोबर उभा आहेस. मला माहिती आहे या प्रोजेक्टच्या अतिशय सुरुवातीपासून तू बारकाईने लक्ष दिलंयस, त्यामुळे नसणार आपली चूक काही. म्हणजे तो माणूस इकडे येऊन, मॅडम प्लीज. आय नो म्हणजे त्याला काही बोलू दे, आय एम शुअर चूक आपली नाहीये. आणि मला माहिती आहे तू नाही हलगर्जीपणा करणार. तू हे सगळं प्रकरण नीट निस्तरशील, कोणालाही त्रास होऊन न देत. आय एम शुअर ऑफ दॅट. सो मॅडम तुम्ही माझ्यावर इतका विश्वास दाखवताय म्हटल्यावर मला घाबरायचं काही कारणच नाही. प्रॉमिस करतो तुम्हाला मॅडम, या जमिनीच्या प्रकरणाचा लवकरात लवकर काय तो छडा लावेन मी. प्लीज प्लीज स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या तब्येतीवर परिणाम करून घेऊ नका. मला बाकी काही नकोय. येस, आय नो दॅट. राजू, आता चल ना ग घरी. मला शुभ्रा आईची खूप आठवण येते. अगं बाई, हो का? बाळाला आईची आठवण येते का आमच्या? हा, बघू किती वाजले. खरंच की हा, आता घरी जायची वेळ झाली. हो ना सोहम, तू घेऊन जातोस का त्याला घरी? कारण त्याला आईची आठवण येते त्याच्या ना, इज मिसिंग हर. आणि मला माहिती आहे शुभ्राही त्याला खूप मिस करत असेल. शुभ्राला अजिबात शुभम शिवाय चैन पडत नाही. तसं आता तिचं कामही संपलं असेल ना. घरी जायचं ना, चल डाडा घेऊन जाईल तुला. चला मी ठीक आहे, तू नको काळजी करू. काळजी. बाय बाय. चला.